नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता, बुद्धीचे अधिपती, सिद्धी आणि रिद्धीचे दाता मानले जातात. कोणतेही शुभ कार्य असो, कोणतीही नवी सुरुवात असो किंवा जीवनातील एखादा महत्त्वाचा टप्पा असो, सर्वप्रथम स्मरण केले जाते ते श्री गणेशाचे. कारण जिथे गणेशाचे स्मरण असते तेथे यश, मंगल आणि सकारात्मक ऊर्जा आपोआप येते. आज आपण एक अत्यंत पवित्र आणि फलदायी व्रताविषयी जाणून घेणार आहोत. ते म्हणजे कृष्ण पिंगला हे संकष्टी चतुर्दशी. यामध्ये आपण जाणून घेणार आहोत कृष्ण पिंगळा संकष्टी चतुर्थीचा इतिहास, या दिवसाचे पौराणिक आणि आध्यात्मिक धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा, व्रत कसे करावे, पूजाविधी, मंत्रस्त्रोत, तसेच या व्रतातून आपल्या जीवनाला मिळणारा अमूल्य असा संदेश. संकष्टी या शब्दाचाच अर्थ आहे संकटाचा नाश करणारी. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी अडचणी, दुःख, आर्थिक संकटे, मानसिक तणाव, कौटुंबिक समस्या किंवा आरोग्याच्या अडचणी येत असतात. अशा वेळी श्री गणेशाची भक्ती भक्ताला आशेचा किरण दाखवते. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी येते. वर्षभर अशा 12 संकष्टी येतात आणि प्रत्येक संकष्टीला वेगळे नाव, वेगळे स्वरूप आणि स्वतंत्र महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात श्री गणेशा एका विशिष्ट रूपात पूजले जातात आणि त्या स्वरूपामागे एक सुंदर आध्यात्मिक संदेश दडलेला असतो. आजची कृष्ण पिंगळा संकष्टी ही अशाच विशेष संकष्टीपैकी एक आहे. या दिवशी श्रद्धेने केलेले व्रत, नामस्मरण आणि गणेश पूजन भक्तांच्या जीवनातील विघ्ने दूर करते, मनाला स्थैर्य देते आणि सद्बुद्धीचा आशीर्वाद प्राप्त करून देते अशी श्रद्धा आहे. म्हणूनच आजचे हे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित यातील एखादा विचार, एखादी कथा किंवा एखादा गणेश मंत्र तुमच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकतो. चला तर मग श्री गणेशाचे स्मरण करूया आणि कृष्ण पिंगळा संकटी चतुर्थीच्या पवित्र महिम्याची सुरुवात करूया. आपण अनेकदा संकष्टीचा उपवास करतो, गणेशाची पूजा करतो, चंद्रदर्शन करतो. पण या व्रतामागील खरा अर्थ आणि आध्यात्मिक संदेश समजून घेतला तर या व्रताचे महत्त्व अनेक पटीने वाढते. संकष्टी या शब्द 2 शब्दापासून बनलेला आहे. संकट आणि नाश म्हणजे जीवनातील संकटे, दुःख, अडथळे आणि विघ्ने दूर करणारी पवित्र तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी. आपल्या जीवनात संकटे येणार नाही तसे कधीच होत नाही. कधी आर्थिक अडचणी येतात, कधी आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, कधी नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होतो, तर कधी मन निराशाने भरून जाते. अशा वेळी श्रद्धेचा आधार देणारं दैवत म्हणजे श्री गणेश. भगवान श्री गणेशांना विघ्नहर्ता, सिद्धिविनायक, बुद्धीचे अधिपती आणि मंगलमूर्ती असे अनेक नावाने संबोधले जाते. कोणतेही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा करण्याची परंपरा याच कारणामुळे आहे. कारण जिथे श्री गणेशाचे स्मरण असते तिथे यशाचा मार्ग अधिक सुकर होतो अशी श्रद्धा आहे. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी येतात. शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी तर कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. संकष्टी चतुर्थीचे विशेष महत्त्व हे संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि श्री गणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी मानले जाते. या दिवशी अनेक भक्त पहाटेपासून उपवास करतात. दिवसभर श्री गणेशाचे नामस्मरण, मंत्रजप, स्तोत्रपठण आणि ध्यान केले जाते. संध्याकाळी विधीपूर्वक श्री गणेशाची पूजा केली जाते आणि रात्री चंद्राचे दर्शन झाल्यानंतर त्याला अर्घ्य अर्पण करून उपवास सोडला जातो. चंद्रदर्शनाला या व्रतात विशेष महत्त्व आहे. कारण या व्रताची सांगता चंद्रदर्शनाशिवाय पूर्ण होत नाही अशी परंपरा आहे. चंद्राला अर्घ्य अर्पण करून श्री गणेशाची प्रार्थना केल्याने व्रत पूर्णत्वास जाते. परंतु येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. उपवास म्हणजे केवळ दिवसभर अन्न न खाणे नव्हे. खरा उपवास म्हणजे मनातील वाईट विचारांचा त्याग करणे, राग, मत्सर, अहंकार, लोभ आणि द्वेष यापासून स्वतःला दूर ठेवणे. आपल्या वाणीमध्ये गोडवा, वर्तनात नम्रता आणि मनामध्ये भक्ती निर्माण करणे हाच या व्रताचा खरा उद्देश आहे.
संकष्टी चतुर्थीचे व्रत श्रद्धा, संयम आणि शुद्ध मनाने केले तर त्याचे आध्यात्मिक फळ अधिक मिळते असे धर्मग्रंथ सांगतात. या दिवशी केलेली प्रार्थना मनाला शांत करते, आत्मविश्वास वाढवते आणि संकटांना सामोरे जाण्याची मानसिक शक्ती देते. असे मानले जाते की श्री गणेशाच्या कृपेने जीवनातील अडथळे दूर होतात, मनातील इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो, बुद्धी, विवेक आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते, घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते, नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. शिक्षण, व्यवसाय, नोकरी आणि कौटुंबिक जीवनात मंगल परिणाम दिसून येतात. मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे की संकष्टीचे व्रत म्हणजे केवळ इच्छा पूर्ण करून घेण्याचा मार्ग नाही. हे व्रत आपल्याला श्रद्धा, संयम, नम्रता, आत्मशुद्धी आणि ईश्वरावर अढळ विश्वास ठेवायला शिकवते. संकटे आले तरी श्रद्धा सोडू नये, हा या व्रताचा सर्वात मोठा संदेश आहे. म्हणून लाखो भक्त दर महिन्याला संकट चतुर्थीचे व्रत श्रद्धेने करतात आणि आपल्या जीवनातील प्रत्येक अडचण श्री गणेशाच्या चरणी अर्पण करतात. वर्षभर येणाऱ्या प्रत्येक संकष्टी चतुर्थीला एक वेगळे नाव, वेगळे स्वरूप आणि एक वेगळी आध्यात्मिक संदेश असतो. त्यापैकी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला कृष्ण पिंगळा संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. ही संकष्टी केवळ उपवास करण्याची तिथी नसून ती आत्मशुद्धी, संयम, श्रद्धा आणि ईश्वरावरील अढळ विश्वास दृढ करण्याचा पवित्र दिवस आहे. या दिवशी भगवान श्री गणेशाच्या पिंगळ स्वरूपाची पूजा केली जाते. पिंगळ या शब्दाचा अर्थ आहे सुवर्णासारखे तेजस्वी, तपकिरी, किरमिजी किंवा तांबू सोनेरी प्रभेने उजळलेले दिव्य स्वरूप. हे तेज केवळ बाह्य स्वरूपाचे प्रतीक नाही तर ज्ञान, विवेक, धैर्य, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक संदेश याचे प्रतीक मानले जाते. जसे उगवत्या सूर्याचे तेज अंधार दूर करते, तसे श्री गणेशाचे पिंगळ स्वरूप भक्तांच्या जीवनातील अज्ञान, भीती, निराशा आणि संकटाचा अंधार दूर करून आशेचा नवीन प्रकाश निर्माण करते. आपल्या जीवनात कधीकधी अशी वेळ येते की सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटते. कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही, मनात भीती निर्माण होते, आत्मविश्वास कमी होतो आणि भविष्य अंधकारमय वाटू लागते. अशा वेळी श्री गणेशाच्या या दिव्य स्वरूपाची उपासना मनाला नवी उभारी देते. धार्मिक परंपरेनुसार या दिवशी श्रद्धापूर्वक व्रत, पूजा, जप आणि प्रार्थना केल्याने श्री गणेशाची विशेष कृपा प्राप्त होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. असे मानले जाते की श्री गणेशाचे पिंगळ स्वरूप भक्तांच्या जीवनातील अनेक प्रकारची संकटे दूर करण्यास सहाय्य करते. आर्थिक अडचणी, व्यवसायात अडथळे, नोकरीतील समस्या, कर्जबाजारीपणा किंवा पैशाची कमतरता यावर मात करण्यासाठी भक्त श्री गणेशाची प्रार्थना करतात. मानसिक तणाव, चिंता, भीती, नैराश्य, अस्वस्थता किंवा मनातील नकारात्मक विचार दूर करून मनाला शांतता आणि स्थैर्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते. शत्रुभय आणि विरोध, जीवनात निर्माण होणारे मतभेद, अन्याय, विरोध किंवा अडथळ्यावर मात करण्यासाठी श्री गणेशाचे स्मरण केले जाते. रोग आणि शारीरिक कष्ट, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि रोगापासून संरक्षण मिळावे अशी भक्तांची भावना असते. ग्रहबाधा आणि अशुभ योग, अनेक श्रद्धावान लोक या दिवशी गणेश पूजन करून जीवनातील प्रतिकूल ग्रहदोष कमी व्हावेत आणि शुभ परिणाम प्राप्त व्हावेत अशी प्रार्थना करतात. परंतु येथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे. श्री गणेश आपले संकट एखाद्या चमत्काराने दूर करतात एवढाच या उपवासाचा अर्थ नाही. खरी कृपा म्हणजे संकटांना सामोरे जाण्याची बुद्धी, योग्य निर्णय घेण्याची क्षमता, धैर्य आणि सकारात्मक विचार देणे. ज्यांच्या मनात श्रद्धा, संयम आणि प्रामाणिक प्रयत्न असतात त्यालाच ईश्वराची कृपा आणि अधिक फलदायी ठरते. म्हणूनच कृष्ण पिंगळा संकष्टी चतुर्थी आपल्याला एक सुंदर संदेश देते. जीवनात कितीही अंधार असला तरी श्रद्धेचा एक दिवा पुरेसा असतो. श्री गणेशाचे स्मरण मनात आशा निर्माण करते, आत्मविश्वास वाढवते आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. या दिवशी केलेला प्रत्येक मंत्र जप, प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक सत्कर्म हे आपल्या अंतःकरणाला अधिक निर्मळ बनवते. म्हणूनच कृष्ण पिंगळा संकष्टी ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून ती आत्मविश्वास, श्रद्धा आणि आध्यात्मिक उन्नतीचा उत्सव आहे. प्रत्येक व्रतामागे एखादा संदेश दडलेला असतो. तो संदेश कथा स्वरूपात आपल्या मनापर्यंत पोहोचवतो. आता आपण कृष्ण पिंगळा संकष्टी संबंधित लोकपरंपरेत सांगितली जाणारी एक प्रेरणादायी कथा ऐकूया.
खूप वर्षापूर्वी एक शांत आणि निसर्गरम्य गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव होते सोमशर्मा. सोमशर्मा अत्यंत प्रामाणिक, विद्वान आणि धर्मनिष्ठ होता. तो रोज पहाटे उठून स्नान करायचा, देवपूजा करायचा, वेदांचे पठण करायचा आणि गावातील लोकांना धर्माचे ज्ञान द्यायचा. परंतु नियतीने त्याची कठीण परीक्षा घेतली होती. त्याच्या घरात प्रचंड दारिद्र्य होते. घराचे छप्पर गळत होते. अंगणात धान्याचा एकही दाणा नव्हता. पत्नी अनेकदा उपाशी झोपायची, तर लहान मुले भुकेने रडायचे. अनेक दिवस असेही यायचे की संपूर्ण कुटुंबाला एक वेळचे अन्नही मिळत नसे. तरीही सोमशर्माने कधीही अधर्माचा मार्ग स्वीकारला नाही. त्याने कोणाची फसवणूक केली नाही, कोणाकडे हात पसरला नाही आणि ईश्वरावरील विश्वासही सोडला नाही. तो रोज विविध देवाची पूजा उपासना करत असा. अनेक व्रते केली, धर्म केला, जप तप केले, पण परिस्थिती काहीच बदल होत नव्हता. एक दिवस मन अत्यंत खचलेले असताना तो जवळच्या जंगलात गेला. एका मोठ्या वडाच्या झाडाखाली बसून तो अश्रूंनी देवाला प्रार्थना करू लागला. इतक्यात तेथे तेजस्वी रूप असलेले एक महर्षी प्रकट झाले. महर्षीने प्रेमाने विचारले, वत्सा, एवढा दुःखी का दिसतोस? तुझ्या डोळ्यात इतके अश्रू का? ब्राह्मणाने त्याच्या चरणी नमस्कार केला आणि म्हणाला, गुरुदेव, मी आयुष्यभर धर्माचे पालन केले, सत्याचा मार्ग स्वीकारला, तरीही माझ्या आयुष्यात संकटेच संकटे आहेत. माझ्या मुलांना अन्न देता येत नाही, माझ्या पत्नीचे दुःख पाहवत नाही. कृपा करून मला मार्ग दाखवा. महर्षींनी काही क्षण ध्यान केले आणि शांत स्वरात म्हणाले, वत्सा, आषाढ महिन्यात येणाऱ्या कृष्ण पिंगळा संकष्टी चतुर्थीचे श्रद्धेने व्रत कर. दिवसभर उपवास कर. श्री गणेशाचे नामस्मरण कर. ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप कर आणि चंद्रदर्शनानंतर विधीपूर्वक पूजा करून उपवास सोड. पण लक्षात ठेव, व्रतापेक्षा तुझी श्रद्धा अधिक महत्त्वाची आहे. महर्षीचे शब्द ऐकून ब्राह्मणाने मनात नव्याने आशा निर्माण झाली. आषाढ महिन्यात कृष्ण पिंगळा संकष्टी आली. पहाटे स्नान करून त्याने घर स्वच्छ केले. मातीची छोटी गणेश मूर्ती प्रतिष्ठित केली. दुर्वा, फुले आणि आपल्या परीने तयार केलेला साधा नैवेद्य अर्पण केला. दिवसभर त्याने उपवास केला. सतत गणेश नामाचा जप केला. रात्र झाली. आकाशात चंद्र उगवला. चंद्रदर्शन करून त्याने श्री गणेशाची मनोभावे पूजा केली आणि प्रार्थना केली, हे विघ्नहर्ता, माझी संपत्ती वाढवण्यापेक्षा माझा विश्वास वाढव. माझे दुःख दूर करण्यापेक्षा ते सहन करण्याचं बळ मला दे. त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात हळूहळू बदल घडू लागले. गावातील लोकांनी त्याच्या ज्ञानाचा सन्मान करू लागले. त्याला यज्ञ, पूजा, धार्मिक कार्यासाठी निमंत्रणे येऊ लागली. घरात अन्नधान्य येऊ लागले. आर्थिक अडचणी कमी होऊ लागल्या. काही वर्षात त्याचे घर आनंदाने भरून गेले. उत्तम आरोग्य, समाधान, संतती आणि समाजात मान सन्मान त्याला प्राप्त झाले. सोमशर्मा मात्र कधीही अहंकारी झाला नाही. तो प्रत्येकाला एकच गोष्ट सांगायचा, माझे जीवन श्री गणेशाने एका दिवसात बदललेले नाही, पण त्यांनी माझ्यात संकटाशी लढण्याचे धैर्य, योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी आणि कधीही न ढळणारी श्रद्धा ती दिली. तेच माझे सर्वात मोठे धन आहे. यामुळे गावातील अनेक लोक कृष्ण पिंगळा संकष्टीचे व्रत श्रद्धेने करू लागले. त्यांनीही या व्रतामधून सभक्ती, संयम आणि सदाचार याचे महत्त्व समजून घेतले. या कथेतून मिळणारा संदेश कोणता? या कथेतून आपण शिकतो की संकटे कायमची नसतात. ईश्वरावरचा विश्वास कधीही सोडू नये. व्रताची खरी शक्ती श्रद्धा, संयम आणि सत्कर्मामध्ये असते. देव केवळ धन देत नाही, तो योग्य विचार, धैर्य आणि जीवन जगण्याची दिशा देतो. जे मनापासून श्री गणेशाचे स्मरण करतात त्यांना संकटावर मात करण्याची शक्ती नक्कीच मिळते. आता आपण जाणून घेऊया कृष्ण पिंगळा संकष्टीचे व्रत योग्य पद्धतीने कसे करावे. धर्मशास्त्र सांगते की कोणतेही व्रत केवळ विधीसाठी नसते, तर ते श्रद्धा, संयम आणि आत्मशुद्धीचा मार्ग असतो. त्यामुळे व्रत करताना बाह्यपूजेइतकेच मनाची शुद्धता आणि भक्तिभाव महत्त्वाचा असतो. संकष्टीच्या दिवशी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी उठावे. उठल्यानंतर सर्वप्रथम श्री गणेशाचे स्मरण करावे आणि मनात प्रार्थना करावी, हे विघ्नहर्ता गणराया, आजचे हे व्रत तुझ्या कृपेने निर्भीकपणे पूर्ण होऊ दे. माझ्या मनात श्रद्धा, भक्ती आणि सद्बुद्धी कायम राहू दे.
दिवसाची सुरुवात ईश्वर स्मरणाने झाली की संपूर्ण दिवस सकारात्मक ऊर्जेने भरून जातो. स्नान केल्यानंतर स्वच्छ आणि शक्यतो हलक्या रंगाची किंवा पारंपरिक वस्त्रे परिधान करावीत. शरीराची स्वच्छता जितकी महत्त्वाची आहे तितकीच मनाची शुद्धताही आवश्यक आहे. मनातील राग, मत्सर, द्वेष, अहंकार दूर ठेवण्याचा संकल्प करावा. घरातील देवघर स्वच्छ करावे. श्री गणेशाची मूर्ती किंवा चित्र स्वच्छ वस्त्रावर स्थापित करावी. पूजेसाठी आवश्यक असणारे साहित्य जवळ ठेवावे, जसे की स्वच्छ पाणी, अक्षता, हळद, कुंकू, लाल फुले, दुर्वा, धूप, दीप, नैवेद्य, फळे. पूजेदरम्यान शक्यतो शांत वातावरण ठेवावे. श्री गणेशाला लाल रंग अतिशय प्रिय मानला जातो, म्हणून लाल जास्वंद किंवा इतर लाल फुले अर्पण करावीत. तसेच दुर्वा अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे. दुर्वेची हिरवाई नम्रता, साधेपणा आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. श्रद्धेने अर्पण केलेला एक छोटा दुर्वाही श्री गणेशाला प्रिय असते असे धर्मग्रंथामध्ये वर्णन आहे. मोदक हा श्री गणेशाचा अत्यंत आवडता नैवेद्य मानला जातो. घरी तयार केलेला उकडीचा मोदक असतील तर उत्तम. ते शक्य नसल्यास गूळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा आपल्या सामर्थ्यानुसार कोणताही सात्विक नैवेद्य अर्पण करावे. देवाला पदार्थाची किंमत महत्त्वाची नसते, भक्ताच्या मनातील प्रेम आणि भावना महत्त्वाच्या असतात. या दिवशी अनेक भक्त निर्जळी किंवा फलाहाराचा उपवास करतात. प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार आणि क्षमतेनुसार व्रत करावे. उपवास करताना शक्य तितका वेळ श्री गणेशाच्या नामस्मरणात घालावा. ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करावा. गणपती अथर्व शिष्य, गणेश स्तोत्र किंवा गणेशाची आरती म्हणावी. लक्षात ठेवा, उपवास म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नव्हे, वाईट विचाराचा, कडू बोलण्याचा आणि चुकीच्या वर्तनाचाही त्याग करणे म्हणजे खरा उपवास. संध्याकाळी पुन्हा स्नान करून किंवा हातपाय धुवून श्री गणेशाची पूजा करावी. दीप प्रज्वलित करावा. धूप, फुले, दुर्वा, नैवेद्य अर्पण करून मंत्र जप करावा. गणपतीची आरती म्हणावी आणि संपूर्ण कुटुंबासह प्रार्थना करावी. संकष्टी व्रताची सांगता चंद्रदर्शनाने होते. चंद्र उगवल्यानंतर त्याचे दर्शन घ्यावे आणि स्वच्छ पानाने अर्घ्य अर्पण करावे. त्यानंतर श्री गणेशाला पुन्हा नमस्कार करून अशी प्रार्थना करावी. हे गणराया, माझ्या जीवनातील सर्व विघ्ने दूर कर. मला सद्बुद्धी, संयम आणि आरोग्य आणि धर्ममार्गावर चालण्याची शक्ती दे. चंद्रदर्शन आणि पूजा पूर्ण केल्यानंतर प्रसाद ग्रहण करून उपवास सोडावा. कुटुंबातील सर्वांनी मिळून प्रसाद घ्यावा आणि श्री गणेशाचे आभार मानावे. व्रताची खरी शक्ती केवळ पूजा, फुले किंवा नैवेद्यामध्ये नसते. ती असते मनातील श्रद्धेमध्ये, वाणीमधील नम्रतेमध्ये, कर्मातील प्रामाणिकपणामध्ये आणि ईश्वरावरील अढळ विश्वासामध्ये. ज्याच्या मनात भक्ती, दया, सत्य आणि सदाचार आहे त्याचे प्रत्येक दिवस हेच ईश्वरासाठी व्रत ठरते. म्हणून कृष्ण पिंगळा संकष्टी हे आपल्याला केवळ उपवास करायला शिकवत नाही, तर स्वतःला अधिक चांगला, संयमी आणि सद्गुणी माणूस बनवण्याची प्रेरणा देते. आता आपण श्री गणेशाच्या काही अत्यंत प्रभावी आणि पवित्र मंत्राविषयी जाणून घेणार आहोत. सनातन धर्मामध्ये मंत्र म्हणजे केवळ शब्दांचा समूह नसतो. मंत्र म्हणजे ईश्वराशी जोडला जाणारा एक आध्यात्मिक सेतू. श्रद्धेने, शुद्ध उच्चाराने आणि एकाग्र मनाने केलेला मंत्र जप मनाला शांत करतो, सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि ईश्वरभक्ती अधिक दृढ करतो. मंत्र म्हणताना घाई करू नये. प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चारावा आणि मन पूर्णपणे श्री गणेशाच्या चरणी अर्पण करावे. मूल गणेश मंत्र ओम गंग गणपते नमः हा गणेशाचा सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी बीजमंत्र मानला जातो. ओम म्हणजे संपूर्ण सृष्टीचा आदिनाद. गम हे श्री गणेशाचे बीजाक्षर आहे. गणपतेय म्हणजे गणाचा अधिपती. नमः म्हणजेच विनम्र प्रणाम. या मंत्राचा 108 वेळा जप करावे. अत्यंत शुभ मानले जाते. जप करताना शक्यतो रुद्राक्ष किंवा कमळाच्या बियाची माळ वापरावी. प्रत्येक मंत्रासोबत मनातील चिंता श्री गणेशाच्या चरणी अर्पण करावी. विघ्नहर्ता प्रार्थना मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हा मंत्र जवळजवळ प्रत्येक शुभ कार्याच्या प्रारंभी म्हटला जातो. याचा अर्थ हे वक्रतुंडधारी, विशाल ध्येय असणाऱ्या आणि कोट्यावधी सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या गणराया, माझे सर्व कार्य नेहमी निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे. या मंत्रामध्ये आपण श्री गणेशाला जीवनातील प्रत्येक अडथळा दूर करण्याची विनंती करतो.
घरातून बाहेर पडताना, परीक्षा देताना, नवीन व्यवसाय सुरू करताना किंवा कोणतेही शुभ कार्य करताना हा मंत्र म्हणणे अत्यंत मंगल मानले जाते. श्री गणेश गायत्री मंत्र. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. हा श्री गणेशाचा अत्यंत पवित्र गायत्री मंत्र आहे. याचा अर्थ आम्ही एकदंत श्री गणरायाला जाणतो, वक्रतुंड स्वरूपाचे ध्यान करतो. हे श्री गणेश, आमच्या बुद्धीला सद्मार्गाची प्रेरणा दो. हा मंत्र विशेषतः विद्यार्थ्यांसाठी, ज्ञानप्राप्तीसाठी, निर्णय क्षमता वाढवण्यासाठी, स्मरणशक्ती वृद्धीसाठी आणि मानसिक एकाग्रतेसाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. दररोज सकाळी किंवा संकष्टीच्या दिवशी या मंत्राचा जप केल्याने मन प्रसन्न आणि स्थिर होते. संकटनाशन गणेश मंत्र. ओम श्री गंग सोमाय गणपते नमः. हा मंत्र विशेषतः संकट चतुर्थीच्या दिवशी जपला जातो. या मंत्रामधील श्री हे समृद्ध आणि मंगलाचे बीजाक्षर आहे. गंग हे गणपतीचे दिव्य बीज मंत्र आहे. सौम्य म्हणजेच करुणामय, शांत आणि कृपाळू स्वरूप असलेल्या गणरायाला वंदन. या मंत्राचा श्रद्धेने जप केल्याने मनातील भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात सकारात्मक विचाराची वाढ होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. मंत्र जप करताना लक्षात ठेवाव्यात अशा काही गोष्टी. शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. मन शांत ठेवावे. घाईघाईने मंत्र म्हणू नये. प्रत्येक मंत्राचा अर्थ समजून जप करावा. जपापूर्वी आणि जपानंतर श्री गणेशाला नमस्कार करावा. संख्या महत्त्वाची असली तरी श्रद्धा त्याहूनही अधिक महत्त्वाची असते. श्री गणरायांचे मंत्र केवळ आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही, तर आपल्या मनाला स्थैर्य, बुद्धीला योग्य दिशा आणि जीवनाला सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी असतात. श्रद्धेने उच्चारलेला प्रत्येक मंत्र हा श्री गणेशाच्या चरणी अर्पण केलेला एक सुंदर पुष्प आहे. पिंगळ प्रभेचा तेजोमय तू, विघ्नहर्ता माझा गणराया. तुझ्या नामाचा घेता श्वास, उजळून जाते जीवन माया. दुर्वेचा साज, मोदकाचा गोडवा, भावनेचा सुगंध दरवळतो. भक्तांच्या निर्मळ अंतःकरणी तुझा कृपा प्रकाश बरसत राहतो. चंद्र उगवता संकष्टच्या रात्री आसवान नाही हसू लाभते. तुझ्या दर्शनाच्या त्या क्षणी दुःखाची सावली दूर पळते. तुझ्या चरणी ठेविले मस्तक, अहंकार सारे विरघळते. नतमस्तक त्या भक्तिभावात मनातले वादळही शांत झाले. दारिद्र्य असो वा दुःख मोठे, तुझ्या कृपेने धैर्य मिळते. संकटाच्या काळोख्यामध्ये आशेचा दीप पुन्हा पेटते. एकदंता लंबोदरा दयाघना, तूच सुखाचा खरा आधार. तुझ्या कृपेने फुलत राहू प्रत्येक जीवनाचा सुंदर संसार. सद्बुद्धीचा अमृत वर्षाव सदैव आमच्या जीवनी होवो. लोभ क्रोध मत्सर विसरून प्रेमाचे दिवा अंतरी तेवो. तुझ्या नावाचा प्रत्येक जप आत्म्याला नवी शक्ती देतो. श्रद्धेच्या या पवित्र वाटेवर प्रत्येक पाऊल तुझ्यापाशी नेतो. हे विघ्नहर्ता, हे मंगलमूर्ती, आमच्या जीवनात सदैव वस, भक्ती, सेवा, सत्य आणि करुणा यांनीच भरू दे प्रत्येक श्वास. आणि शेवटी एकच प्रार्थना. संकटे आली तरी श्रद्धा ढळू नये. यश मिळाले तरी अहंकार वाढू नये. तुझ्या चरणी सदैव भक्ती राहो आणि प्रत्येकाच्या हृदयात गणरायांचे प्रेम फुलत राहो. आपण आज कृष्ण पिंगळा संकष्टीचे महत्त्व, व्रतविधी, मंत्र, स्तोत्र, कथा जाणून घेतली. पण या सर्वापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्रतामधील आध्यात्मिक संदेश. धर्म केवळ पूजा, व्रत किंवा विधीमध्ये मर्यादित नसतो. धर्म म्हणजे आपल्या विचारामध्ये, आचरणामध्ये, जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे. म्हणूनच प्रत्येक व्रत आपल्याला काही ना काही शिकवून जाते. संकटे कायमची नसतात. जीवनात कोणाचेही आयुष्य नेहमी सुखाने भरलेले नसते. प्रत्येकाच्या वाटेला कधी ना कधी दुःख, अपयश, आर्थिक अडचणी, आजारपण किंवा मानसिक तणाव येतो. परंतु श्री गणेशाची उपासना आपल्याला शिकवते की काळ कायमचा एकसारखाच राहत नाही. जशी रात्र संपल्यावर सूर्य उगवतो, तशीच प्रत्येक संकटानंतर आशेची नवीन पहाट उगवते. म्हणून संकटापासून घाबरू नका, त्यांचा धैर्याने सामना करा. श्रद्धा आणि संयम असला की मार्ग नक्की सापडतो. आजच्या काळात प्रत्येकाला सर्व काही लगेच हवे असते,
पण निसर्ग आपल्याला संयम शिकवतो. बी पेरल्यानंतर लगेच झाड तयार होत नाही, तसेच प्रार्थना केल्यानंतर लगेच परिणाम दिसतील असे नाही. परंतु श्रद्धा कायम ठेवून प्रामाणिक प्रयत्न करत राहिल्यास योग्य वेळ आल्यावर ईश्वर नक्कीच योग्य मार्ग दाखवतो. श्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास नव्हे, तर संकटाच्या काळातही आशा न सोडण्याची ताकद. आपण गणरायाला फुले वाहतो. गणपतीची उपासना म्हणजे केवळ पूजा नाही. आपण गणरायाला फुले वाहतो, दुर्वा अर्पण करतो, मोदकांचा नैवेद्य दाखवतो. पण श्री गणेशाला सर्वात प्रिय गोष्ट कोणती असेल तर ती आहे निर्मळ मन. जर आपल्या मनात अहंकार, मत्सर, द्वेष, असत्य भरले असेल तर बाह्य पूजा अपूर्ण राहते. खरी गणेश भक्ती म्हणजे सत्य बोलणे, प्रामाणिकपणे काम करणे, आईवडिलांचा आदर करणे, गरजूंना मदत करणे आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागणे. याला श्री गणेशाची खरी उपासना म्हणतात. उपवास म्हणजे केवळ अन्नत्याग नव्हे. अनेक जण दिवसभर उपाशी राहतात, पण मनात राग, मत्सर किंवा कडू विचार ठेवतात. असा उपवास अपूर्ण ठरतो. खरा उपवास म्हणजे वाईट विचारांचा त्याग, कडू शब्दांचा त्याग, अहंकाराचा त्याग, लोभ द्वेषाचा त्याग. ज्या दिवशी आपण आपल्या मनाला शुद्ध करतो त्याच दिवशीच आपले व्रत खऱ्या अर्थाने सफल होते. प्रत्येक संकट आपल्याला अधिक सक्षम बनवते. सोन्याला तेज येण्यासाठी ते अग्नीत तापावे लागते. हिरा घडण्यासाठी त्यावर अनेक घाव सहन करावे लागतात. तसेच माणसालाही संकटे घडवतात. संकटे आपल्याला धैर्य शिकवतात. अपयश आपल्याला अनुभव देतात. दुःख आपल्याला इतरांच्या वेदना समजायला शिकवते आणि श्रद्धा आपल्याला पुन्हा उभे राहण्याची शक्ती देते. म्हणून संकटांना शाप समजू नका, ते आपल्या आयुष्याची शिकवण आहे. आज आपण कृष्ण पिंगळा संकष्टीचे महत्त्व, व्रतविधी, कथा, मंत्र, स्तोत्र, आरती आणि जीवनाला मिळणारा संदेश जाणून घेतला. शेवटी सर्वांनी एकत्र प्रार्थना करूया. हे विघ्नहर्ता श्री गणेशा, आमच्या जीवनातील सर्व संकटे दूर कर. आम्हाला सद्बुद्धी, आरोग्य, आनंद, समाधान आणि धर्ममार्गावर चालण्याची शक्ती दे. सर्वांचे कल्याण हो, हीच गणपती बाप्पा यांच्या चरणी प्रार्थना. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, कमेंटमध्ये आपले मत मांडा आणि त्याचबरोबर भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती सांगताना उच्चारताना काही चुकीचं गेलं असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन भक्तिमय प्रवासात, नवीन भक्तिकथेसह इथेच आपल्या भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.